कॉर्टिसॉल शेवटचा आजचा व्हिडिओ आहे. पटकन रिकॅप करूया. हा स्ट्रेस हार्मोन आहे, कारण हा स्ट्रेसशी कनेक्टेड आहे. आपल्यावर आलेलं कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस ते दिसत नसतं, पण ते शरीर दाखवत असतं. आपले ब्लड टेस्ट दाखवतात, आपलं फॅट गेन दाखवतं. तर त्याचा अर्थ असा आहे की कदाचित हे कोलेस्ट्रॉल कॉर्टिसॉलमुळे असू शकतं. कॉर्टिसॉल हा कोलेस्ट्रॉलने बनतो. कोलेस्ट्रॉल जे लिव्हर बनवतं, आपण जे आत टाकतो स्वतः, जे काय फूड स्पेसिफिकली तेलकट तुपकट जे फार चीझी आहे किंवा ज्याच्यामध्ये पॅक्ड अँड प्रोसेस्ड आहे, ते त्या प्रकारचं अन्न ठरवतं की तो कोलेस्ट्रॉल कसं आहे आणि त्याप्रमाणे तो कॉर्टिसॉल बनतो. त्याच्यावरती लक्ष द्या. एक्सरसाइजचं एक काहीतरी माध्यम निवडा. रात्रीचं लवकर झोपा. जास्त वेळ जागत राहून स्क्रीन बदलू नका, कारण त्याच्याने कॉर्टिसॉल खूप ॲक्टिव्ह राहतो. रात्रीचा तो झोपला पाहिजे, तुम्हीही झोपा. आणि छंद, तुमचे कुठले लहानपणी असलेले छंद आहेत किंवा जे तुम्ही नाही करू शकत, तर किमान 1 तास दिवसातला त्याला द्या, अर्धा तास तरी त्याला द्या. आणि हा हार्मोन बॅलन्स किती राहू शकतो ह्याची डेफिनेटली आता तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही कसं हे बॅलन्स ठेवू शकता. ह्यापुढे तुम्हाला कुठले व्हिडिओ आवडतील बघायला, कुठल्या विषयावरती आवडतील, मला ऑलरेडी विषय आलेले आहेत, त्याच्यावर मी डेफिनेटली करीन. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या राज्यातनं, तालुक्यातनं, शहरातनं बघत आहात हेही मला नक्की कळवा.